नमस्कार. या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत ओपनिंग स्टॉक आपण कशा पद्धतीने एका सॅम्पल CSVच्या माध्यमाने ॲड करू शकतो. जर का तुम्ही आधी कोणतं सॉफ्टवेअर यूज करत असाल तर eVital RXसाठी डाटा घेण्याचे 3 मुख्य प्रकार येतात. पहिला प्रकार असतो डेटा मायग्रेशन, जो की एक पेड प्रकार आहे. त्यासाठी तुम्हाला पे करावं लागतं. दुसरा प्रकार येतो, तुम्ही लास्ट 3 महिन्याच्या पर्चेस असतील त्या CSV अपलोड करून तुमचा स्टॉक अपडेट करू शकता स्टॉक ॲडजस्टमेंटनी. तिसरा प्रकार असतो ओपनिंग स्टॉक ॲड करणं. तर ह्यामधलाच तिसरा प्रकार आज आपण पाहणार आहोत की ओपनिंग स्टॉक ॲज अ सॅम्पल CSV थ्रू आपण कसं अपलोड करू शकतो. तर त्यासाठी एक फिक्स्ड फॉर्मॅट असतो. तो फॉर्मॅट आपल्या परचेसच्या लर्न मोर सेक्शनमध्ये आपल्याला मिळून जाईल. त्या फॉर्मॅटमध्ये ज्या पद्धतीने एंट्रीज दिलेल्या, ज्या पद्धतीने व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्याप्रमाणे व्हॅल्यूज ॲड केल्यानंतर आपल्याला ती फाईल अपलोड करण्याचा ऑप्शन मिळतो आणि त्याप्रमाणे आपण आपला स्टॉक अपडेट करू शकता. इथं पाहू शकता आपण इथं एक फिक्स्ड फॉर्मॅट आहे. त्या फॉर्मॅटमध्येच आपल्याला एंट्रीज करायचे आहेत आपला जो काही करंट स्टॉक असेल त्याच्या. इथं आता आपण एक्झाम्पलला हे घेऊयात. ह्यामध्ये बघा सिरियल नंबर आहे, प्रोडक्ट नेम आहे, मॅन्युफॅक्चरर आहे, पॅक आहे. त्याचप्रमाणे पॅकिंग दिलेलं आहे 1x30 ml, म्हणजे एक 30 ml चा आहे तो. त्याचप्रमाणे MRP, बॅच, एक्सपायरी, क्वांटिटी आणि PTR म्हणजेच कॉस्ट प्राइस दिलेली आहे, म्हणजे आपण एंटर करायचे आहे. त्याचप्रमाणे GST, HSN, बारकोड ह्या सगळ्या गोष्टी ऑप्शनल आहेत. इथं आता आपण 1AL टॅबचं एक्झाम्पल घेऊया. त्याप्रमाणे इथं बघा मॅन्युफॅक्चरर, पॅक कितीचा आहे आणि एका पॅकिंगमध्ये किती टॅबलेट्स येतात. त्याचप्रमाणे त्याची MRP, त्याचा बॅच, एक्सपायरी, क्वांटिटी तर स्ट्रिपमध्ये घ्यायचे, कारण आपण ॲज अ परचेस CSV थ्रू अपलोड करतोय सॅम्पल म्हणून आपल्या ओपनिंग स्टॉकचा, म्हणून इथं आपल्याला स्ट्रिपमध्येच क्वांटिटी ठेवायची. तुमच्या सर्व डिटेल्स फिलअप करून घ्यायचे ह्याप्रमाणे. हे बघा PTR कॉस्ट आणि GST तुम्ही ॲड केली नाही तर तुमची GST तिकडं eVital RXच्या परचेसमध्ये दिसणार नाही. आता ही फाईल अशी तयार करून झाल्यानंतर आपल्याला सिम्पली ती सेव्ह ॲज करायचे, लोकेशन सेट करायचे त्याच्या सेव्हिंगसाठी आणि इथं CSV कॉमा डिलिमिटेड फॉर्मॅट हा सिलेक्ट करायचा आहे आणि सिम्पली सेव्ह करून द्यायचे. अशा रीतीने आपण ती फाईल सेव्ह करू शकता. आता आपण पाहणार आहोत की ही फाईल आपण ॲज ओपनिंग स्टॉक कशी ॲड करायची. त्यासाठी आपल्याला परचेसमध्ये जायचं. न्यू परचेससाठी डिस्ट्रीब्युटरच्या नेमच्या ठिकाणी आपल्याला ओपनिंग स्टॉक असं लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं ऑप्शन येईल अपलोड CSVचा, त्यावरती क्लिक करायचं आहे. ती फाईल आपण जिथं सेव्ह केली आहे तिथं लोकेट करायचे आणि हे बघा सॅम्पल ओपनिंग स्टॉक फॉर्मॅट, ही फाईल आपण सेव्ह केली होती. ती फाईल सिम्पली अपलोड करून द्यायची. त्याचप्रमाणे आपली एंट्री ॲज अ ओपनिंग स्टॉक होऊन जाईल. ज्या प्रकारचे डिटेल्स तुम्ही त्या फाईलमध्ये सेव्ह कराल त्याच डिटेल्स इथं अपलोड होतील, त्याच डिटेल्स इथं पाहायला मिळतील. आणि इथं आता रेड हायलाइट मध्ये दाखवते. याचं रिझन हे आहे की ह्या जे रेड हायलाइट आयटम्स आहेत त्या आयटम्स अपकमिंग 6 मध्ये एक्सपायर होणार आहेत. वरती आपण वॉर्निंग पाहू शकता की 6 महिन्याच्या एक्सपायरीची वॉर्निंग आपल्याला इथं मिळत आहे ऑलरेडी. त्याचप्रमाणे जर तुम्ही त्या CSV फाईलमध्ये GST पर्सेंटेज एंटरच केलं नसेल तर इथं GST पर्सेंटेज 0 घेईल. तर केअरफुली तुम्ही सगळ्या व्हॅल्यूज एंटर करायचे. त्याचप्रमाणे जर का एखाद्या बॅचमध्ये काही एरर असेल तर त्या एररसाठी सुद्धा हे रेड हायलाइट दाखवतं. तर त्या सगळ्या मिस्टेक्स आपण सुधारून सिम्पली आपल्याला सेव्ह करून द्यायचे फाईल. त्याच्याने आपला स्टॉक अपडेट होईल